तळणीकर आम्ही ते दर अमावस्या पौर्णिमेला महापूजा टाकायची. मग त्यांच्यापासूनच आम्हाला सहवास लाभला. त्यांच्या सानिध्यातून आम्ही गुरु महाराजांची संगत घेतलो आणि श्री संत माझे गुरु श्री संत बाळगीर महाराज, गुरु यदुगीर महाराज ओळखुंपा माहूर यांच्याशी मी अनुग्रह घेतला आणि तिथून मी संतांच्या संगतीत राहिलो. मायबापू, आज गुरु महाराज सुद्धा म्हणाले जसे महाराष्ट्रामध्ये आपलं राहेर हे गाव काय आहे ते आज दाखवायचं आपल्याला बाळगीर महाराजाच्या नावामधून दाखवायचं आहे. तर मायबापू, नुसतं आर्थिक बाजू देऊन बाजूला व्हावं आणि समाजामध्ये मी ही देणगी दिल्यामुळे जाहीर करून बाजूला व्हायल्यावर आपला कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. मायबापू, आपण वेळेतला वेळ काढून जसं आपण संसाराला रात्रदिवस काबाड कष्ट करतो त्याच योगदानातून आपण सर्वदान सुद्धा खूप महत्वाचं आहे. तरी आपापले कामे बाजूला सारून ज्या ज्या वेळेस गुरु महाराजांनी आपल्याला ओळख देईल त्यावेळेस आपण हजर राहायला पाहिजे. तर मायबापू, होय कार्यक्रम यशस्वी होतो. आज पैसे दिलो आणि मोकळं झालो, मी या मंदिराला इतकी देणगी दिलो असं मोठेपणा सांगून बाजूला व्हायचं नाही. मायबापू, आज आपण 15 दिवसाखालीच बघल्या आज पिपळगावला काय कार्यक्रम झाला आणि काय रूपरेषा होती त्या कार्यक्रमाची. आम्हाला महाराजांनी पूजेवर येऊ दिले नाही. पूजेकडे येऊ नका, तुम्ही आधी फक्त पाहणी करा. तुम्ही फक्त बाजूला जाऊन ते कार्य बघा आधी कसं आहे ते. तुम्ही पूजेवर कोणीच थांबायचं नाही. काही आमच्या भक्त लोकांना राग आला, बाबा आम्ही महाराजांची पूजा येऊन आलो, आम्ही इथून घरदार सोडून आलो, तर आम्हाला महाराजांनी असं का म्हणाले नाही. माबापू, अनुभवावी गोडी कळेना शास्त्र पुराणा म्हणा लागेना. मध्ये कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेऊनच पुढे जावं लागते. म्हणून महाराजांनी आपल्याला तिथं शब्द टाकलेला आहे. त्या गोष्टीला कोणीच मनात खंत धरू नका. माझ्या गुरुबंधूंना पुन्हा पुन्हा चरणी नतमस्तक होऊन सांगतो, जे जे आपल्याला गुरु महाराज सांगतील त्या त्या आज्ञेचं पालन आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्व गुरुभक्तांना नम्र विनंती आहे, ज्या वेळेस आपल्याला महाराज ओळख देतील त्यावेळेस तुम्ही हाकीला धावून यायचं आणि जे काही महाराज काम सांगतील, मला महाराजांना हेच काम सांगले असं मनात खंत धरायचं नाही. गुरु वचन कदा न मोडे तरी फटफट फजिती जीवालाच होते. मायबापू, गुरु महाराजाचं वचन कधीच मोडायचं नाही. जे महाराज सांगतील त्यांना आपण हजर राहायचं. आणि माझं गाव काय असं मोठं नाही मायबापू, आमच्या गावामध्ये फक्त 80 घराचं गाव आहे, 80 प्लॉटिंग आहे. तरी माझ्या वतीने मी सर्वांना, आमचे डॉक्टर साहेब आहेत, मी आहे आणि आमचे गुरुबंधू आमचे बरेचसे आले नाहीत, तरी मी त्यांना सर्वांना सूचना देतो आणि यथाशक्ती होईल तेवढ्या प्रमाणे खूप काटकसरीने आमच्या सर्वदानातून. मायबापू, आज तेवढ्या पिंपळगावच्या कार्यक्रमाला म्हणजे ऐकण्यात आहे आमचे लोणचे भीमराव पाटील आहेत. अहो, देणगी तर दिलीच त्या गुरुभक्तांनी, पण 2-2 एकर 1-1 एकर गहू बाबा तुमची सोय आता झालेली अशी देणगी दिलेली आहे. कारण भीमराव पाटील खरं आहे की नाही मायबापू, तुम्ही आजच मनामध्ये खंत धरा, स्वीकार करू नका. पण 1 एकर मधला अर्धा एकर मधला महाराजाला या एवढा हिस्सा देणार तुम्ही मनात गुप्त ठेवा. आज जूनला वर्ग नक्षत्रावर पेरणी होईल त्यावेळेस तुम्ही पेरता वेळेस सुरुवात करा बाळगीर महाराजांचं नाव घेऊन. महाराजाच्या नावाचे अर्धा एकरचा मागणी महाराजाला देणार असं तुम्ही खंत धरा. मायबापू, काळ्या दगडावरची रेस नाही, तुम्हाला कमी कधीच पडणार नाही. अहो, बाळगीर महाराजांना नुसतं गंगेचं पाणी नाही तूप करून चालले आपल्याला, त्या मालकाला आपल्याला दिल्यावर काय कमी पडणार आहे काय मायबापू. आज मी सांगू इच्छितो, आज आमचे सर्वांचे लाडके राजा आपण श्री छत्रपती महाराज की जय म्हणण्याबरोबर अंगावर रक्त रोमाला काटा उमटते, तेवढाच काटा मायबापू श्री संत बाळगीर महाराज की जय म्हणल्यावर उमटते. आज भी तुम्ही अनुभव घेऊन बघा भक्तीचा. मायबापू, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे आदरस्थान हृदयस्थान श्री संत रुद्रगीर महाराज, गुरु महाराजांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपितो.